जय महाराष्ट्र मंडळी, खूप दिवसानंतर हिंमत करून हा ब्लॉग मी बनवतो आहे. आणि सर्वांना तर माहितीच असणार की बरेच महिने झाले आपल्या चॅनलवरती मोठे व्हिडिओज येत नव्हते आणि व्हिडिओ न येण्यामागे देखील कारण होतं आणि ते कारण दुःखाचं होतं. माझ्या वडिलांची डेथ झाली, त्याच्यामुळे घरातलं सर्व वातावरण विस्कटलेलं होतं आणि घरामध्ये सर्वांचीच म्हणजे हालत खूप खराब होती. माझी पण तब्येत खराब होती आणि आईची सुद्धा तब्येत भरपूरच खराब होती आणि त्याच्यामुळे काहीच म्हणजे आमचं कशामध्येच काहीच करत नव्हतो आम्ही. म्हणजे चालू होतं कसं पण आता परिस्थिती थोडी सुधारते आहे हळूहळू. म्हणून म्हटलं आता युट्यूबचे आपले परत व्हिडिओ आपण चालू करायला हवं, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिरा राईस आणि दाल फ्रायची रेसिपी बघणार आहोत. मग तुमच्यापैकी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्कीच करा. चला तर मग आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. नमस्कार सगळ्यांना. आज मी जिरा राईस आणि दाल फ्राय बनवणार आहे. या बघायला. तांदूळ घेतलेत 2 पेले, स्वच्छ धुवून ते भिजत ठेवलेत बघा. आणि ही थोडीशी डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ घातली भिजत, ती पण स्वच्छ धुवून घेतली आहे मी. आपण याला फोडणी घालूया डाळीची कुकरमध्ये. तेल चांगले गरम झाले आहे फोडणीसाठी. आता मी मोहरी घालते तेलामध्ये. बघा मोहरी घालते फोडणी. जिरं घातलंय. आता ही तमालपत्र घालते मी. छान तडका लावून घेतलेला आहे. कांदा घालते. एक मिरची घालते छोटीशी. आता मी टोमॅटो घालते. कांदा छान लाल झालाय. आता मी 1 चमचा लाल तिखट घालते. हे बघा, हा किचन किंग मसाला आहे, तो घालते 1 चमचा. आहे बघा. आता मी ही डाळ घालते फोडणीमध्ये. गरम पाणी घालायचं आहे डाळीत. मीठ घालते आता. हे बघा मीठ घालते डाळीत आणि मिक्स करून घ्यायची चांगली. आता मी कुकरचं झाकण बंद करते. आता या 3 शिट्या काढायच्या आहेत. आता हे कुकरच्या 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आता ही डाळ स्मॅश करून घ्यायची अशी. बोलू. आता ही डाळ स्मॅश करून घेतली अशी बघा. आणि मी लसूण घालते. तडका करते. तेलामध्ये हा डाळीचा तडका बनवते बघा. असा लसूण चांगला. आता मी लाल सुक्या मिरच्या घालते. कढीपत्ता घालते. आता ही फोडणी डाळीत ओतायची आहे. आता कोथिंबीर घालायची आहे वरून. आता मी जिरा राईस बनवणार आहे बघा. तेल गरम करून घेतलंय. आता मी जिरा राईस बनवते. हे बघा मी तेल गरम करून घेतलं. आता हे जिरं घालते तेलामध्ये. जिरं चांगलं तडतडावून घ्यायचं आहे. हे बघा तडतडत आहे, आवाज येतोय. छान आहे जिरं. आता मी तांदूळ धुवून ठेवले होते ना, ते घालते त्याच्यामध्ये.
करून घ्यायचं आहे चांगलं. आता मी पाणी घालते. मी 2 पेले तांदूळ घेतले होते. आता 1.5 पेला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. आता मी मीठ घालते. आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि एकच शिटी काढायची. एका शिटीमध्ये छान भात शिजतो. तसा मोकळा भात झालाय. बघा, राईसची डाळ भाजून तयार झालेला आहे. पूर्ण रेसिपी मी दाखवत आहे व्हिडिओवर. स्किप करता बघू शकता. आणि लाईक कमेंट जरूर करा.